नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी स्वागत आहे. बघा, आज आपण इथं 1 वाटी लसूण घेतलेला आहे आणि हा लसूणसुद्धा आज आपण फक्त लसणाची कढीपत्ता घेतला आहे भरपूर सारा. आज आपण फक्त त्याची चटणी दाखवणार आहे. आणि लसूण आणि कढीपत्ता खूप औषधी वनस्पती म्हणतात ना, आपल्या स्किनसाठी, केसांसाठी आणि अनेक रोगांवर प्रतिकार करण्यासाठी हे लसूण आणि कढीपत्ता हे दोन्ही चालतात. आणि मिरच्या मी खास फक्त थोड्याशा चवीपुरत्या घेतलेल्या आहेत, जास्त घेतलेल्या नाही आहेत. लसणापासून खूप फायदे असतात. लसूण आपल्याला भरपूर शरीराला साथ देतो, म्हणजे प्रत्येक रोगाला. त्याच्यामुळे लसूण. आणि इथं 2 चमचे आपण जिरीसुद्धा घेतलेली आहे. पहा, कढीपत्त्यामध्ये भरपूर सारे विटॅमिनसुद्धा असतात. अगदी फायबर, विटॅमिन अगदी गच्च भरलेले. चला, आता इथं आपण आज मस्तपैकी चटकदार चमचमीत अशी लसणाची कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे. मग आता ही लसणाची कढीपत्त्याची चटणी पहा कशी होती. इथं 1 वाटी मी लसूण टाकलं आहे. पहा, तेलामध्ये आपण परतून घेणार आहे. आणि तुम्हाला याला लसणाला थोडी थोडी साल दिसतच असेल. पहा, पण ही आपण परतताच ही सालसुद्धा निघणार आहे बरं का पहा. पण आपण काही काढणार नाही, ती तशीच ठेवणार आहे. सालीमध्ये सुद्धा भरपूर सारे प्रोटीन असतात. त्याच्यामुळं साल कशी आहे, जेवढी निघन तेवढीच काढायची, लसणाची जास्त काढायची नाही आहे. त्याच्यानंतर इथे चवीपुरत्या मिरच्या घेतलेल्या ह्यासुद्धा मी टाकणार आहे. पहा, अक्षरशः ही मिरची महिनाभर तर टिकणार, पण लहान मुलंसुद्धा खाणार, एवढी छान लागते आणि चवही खूप अप्रतिम लागते. आता हे आपण मंद गॅस करून आपल्याला परतून घ्यायचे. आता मी इथं प्रत्येक गोष्ट परतून घेणार आहे. पहा, आणि तेवढीच वाटी लसणाची जेवढी घेतली तेवढीच वाटी आपण शेंगदाण्याची बी घेणार आहे. पहा, जास्तही शेंगदाणे टाकणार नाही, जेवढा लसूण तेवढे शेंगदाणे. आता हे शेंगदाणेसुद्धा आपण हे तेलात असे परतून घेऊया. आपण जसं परतू तशा त्याची साल निघणार. पाहू शकता तुम्ही, हे बघा, साईडला दिसतेच आहे साल निघालेली. आणि खमंग असं परतून घ्यायचं, जास्त बी नाही, आपल्याला डागाळायचं सुद्धा नाही आहे. साधारण त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. भरपूर सारा हा कढीपत्ता त्याच्यात मी टाकून घेणार आहे. पहा, कढीपत्त्याने म्हणतात ना, कढीपत्ता पोटात गेला तरी खूप त्याच्यापासून फायदा येईल. कढीपत्ता खावा. आता हे सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण परतून घेऊया मस्तपैकी. पहा, अशा पद्धतीने आपण हे सगळं परतून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, एकही डाग शेंगदाण्याला का लसणाला असा आलेला नाही आहे. आणि साल बी बघा कशी निघालेली आहे याची. त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणारे 2 चमचे जिरी. आता ही जिरीसुद्धा आपण हलवून घ्यायची बरं का. मस्तपैकी हलवून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. आता अगदीच मापात असं गरम झालं आहे. आता हे काढून घेतलं आहे बघा. थोडं थंड होऊन द्यायचं की लगेच मिक्सरचा बाऊल घ्यायचा आहे आपल्याला. आणि असं 2 वेळा वाटून घ्यायचं आहे, कारण की एवढं एकदम एका याच्यात बसणार नाही आहे. थोडं थोडं करून आपल्याला 2 वेळा वाटून घ्यायचे. पहा, याच्या आधी मी तुम्हाला भरपूर साऱ्या चटण्यांचे प्रकार दाखवलेत. आणि ही सुद्धा चटणी अगदी अफलातून लागते, चवेला बी खूप छान लागते. चला, आता एवढं वाटून घेऊया. तुम्हाला कसं वाटायचं आहे, जाड वाटायचं का बारीक वाटायचं? आपल्याला जास्त बारीकही नाही करायचं, जास्त जाडही नाही ठेवायचं बरं का.
अशा पद्धतीने मी हे वाटून घेणार आहे. चला आता हा एक घाणा आपण वाटून घेऊया. आता आपलं सगळं वाटून झालेलं आहे बघा. आता काढून घेऊया. मस्तपैकी वाटून झालं. आपल्याला हवं असंच वाटून झालेलं आहे आणि रंग बी एवढा सुंदर दिसतो. कढीपत्त्याने सुगंध बी खूप छान सुटलेला आहे. कढीपत्त्याचा आणि लसणाचा जास्त करून सुगंध सुटलेला आहे. लसूणही गावरान आहे मैत्रिणींनो, कढीपत्ताही गावरान आहे. त्याच्यामुळं एवढा छान सुगंध सुटला आहे ना, खूप मस्त सुटलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण इकडं गॅसवर लगेच पॅन ठेवूया. पॅनमध्ये तेलही टाकले पहा. आता जिरी मोहरीची थोडीशी फोडणी देऊया. छान तडका बसलेला आहे जिरी मोहरीचा, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला हळद टाकायची बरं का. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मस्तपैकी आता ही चटणी त्याच्यात टाकून देऊया बघा. आणि बारीक गॅस करून ही चटणी आपल्याला परतायची बरं का. फास्ट गॅस करायचा नाही, कारण काय होईल मग आपण जास्त फास्ट केला की आपली मिरची लगेच लागन आणि ती पूर्ण होणार बी नाही आहे, म्हणजे कच्चापणा तिच्यात राहू शकतो. आता इथं चवीपुरतं मीठ टाकते आणि मस्तपैकी मिरची ही आपण परतून घेऊया. पहा रंग बी अगदीच मस्त येतो. आपण जशी हालू तिला खूप सुंदर रंग येतो. पहा अगदीच कलर अगदी छान येत राहिला आहे. आणि आता ही चटणी बारीक गॅसवर अगदी मस्त अशी परतून घ्यायची. अक्षरशः 15 दिवस महिनाभर टिकणारी ही चटणी तुम्ही कुठंही प्रवासाला घेऊन जा तर खरंच खूप आवडीने खासान आणि अक्षरशः खराबसुद्धा होणार नाही, काय नाही. चटणी अगदी छान पद्धतीने ही परतत आलेली आहे, पाहू शकता. मस्तपैकी अगदी खरपूस, थोडी खरपूस थोडी वलसर अशी ही चटणी होणार आहे. पहा, आणि ही चटणी कढीपत्त्याची थोडीशी ओलसरच असती आणि खरंच खूप छान होती. आपण काही त्याच्यात पाणी वगैरे यूज केलेलं नाही आहे. चला, चटणी तर अगदीच मस्त परतून झालेली आहे आपली. आता मी तुम्हाला काढून दाखवते. इथं एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये ही चटणी आपण काढून घेऊया. पहा अगदी सुंदर रंग आला ह्या चटणीला आणि दिसते बी छान, पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः मोकळी फडफडीत अशी ही चटणी झालेली आहे. पहा पहा मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच अशी चटणी करून पहा. मला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा आणि माझ्या व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आणि कशी वाटली चटणी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशी चटणी नक्कीच बनवीत जा. खरंच खूप भारी वाटते, शरीरासाठी खूप चांगली आहे. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया. बाय.